काय बाई एवढं थंड झाले शेतात. हा सासरा तर नुसतं बांधानेच फिरतोय. एखादी बाई पण लावत नाही ती. सर्व माझ्या अंगावर सोडून दिले. काय करायचं. तू बरं झालं का आले. का ग लयच उदास दिसती. करमत नाही वाटतं. हा लगीन झाल्यापासून तू आहे ना पहिल्यासारखी दिसनाच बघ. शाळेत जशी होती तशी. ते पहिलं कसं वेगळं असतंय ग. आईचं घर वेगळंच असतं आणि नवऱ्याचं लय वेगळं असतं. तुला करमना वाटतं इकडं ना. नवरा बी असला करून दिलाय आड्यानी डोक निसता. काय करणार. करमत नाही वाटतं ना. सुमे तुला हसू का मी. हसू. गेले ते दिवस कॉलेजमधलं. आपण किती ग सायकलवरती जायचो फिरायचो. ते दिवस राहत नसतात. एकदा ना आईचं घर सोडलं ना काय नसतं राहत दुनियात. इकडे बघ आता हे रडका चेहरा नको असं करते असं. हा अक्षय तुझी वाट बघतोय. तुला बोलवलंय त्याने. जाशील ना रानात. हस की आता. हा अगं अक्षयने बोलवलंय तुला. हा जाणार आहे ना. तिकडे रानात तुझी वाट बघत बसलाय. आणि हे असं रडायचं नाही सारखं. काय कळलं तुला तुझं लग्न झालं. लग्न झालं बघतो. हा बघ आता जा. अक्षय वाट बघतोय तुझी. जाऊ मी. पटकन जा नाही तर त्याचा जीव जाईन तिकडं. जाऊ. अक्षयने मला कशाला बोलवलं असेल. आलाय का तो. आता कशाला बोलवलं असेल. ह्याचं लय प्रेम आहे माझ्यावर बाबा. ये की. कोणी बघितलं का. असं काय बघू राहिला. अगं सुमन अगं मला तर तू ताजमहाला सारखीच वाटायला लागली. नाही नाही ताजमहल नाही. आपल्या मुंबईचं गेट ऑफ इंडिया नाही होय. नाही गेट ऑफ इंडिया नाही. तू तर कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत जेवढे पर्यटन आहेत ना अगदी तशीच वाटायला लागली. झालं तुझं बोलून. त्या रुपीला कशाला सांगायचं तू. अरे मी आली असती ना तू यायचं ना. हा म्हणजे तुझ्या लग्नाच्या आधी शाळेत जाताना आपण दोघं संगत जायचो. तुला सायकलवर बसवलं की तुझी आई किती वरडायची तुला हाणायची बी. आणि आता जर तुझ्या संग मी बोललेलो कोणाला बघितलं तर तुझ्या घरचे तुझ्या नवऱ्याचे घरचे तुला काय बोलतील. अक्षय तू खरंच अजून माझ्यावर तेवढंच प्रेम करतो. विसरलं नाही. तुला आठवतं कसं मी आपण सायकलवर जात होतो आणि तेव्हा तुला मी बड्डेच्या दिवशी एक ड्रेस दिला होता. आहे ना तो माझ्याकडं. पण काय करू. आणि त्या ड्रेसच्या बदल्यात तुला म्हणली एक पप्पी देईन म्हणून. नंतर देते ना मी. पप्पीला कुठं नाही म्हणली. अरे माझं एवढं काय मन बघतोय तो. जाऊ दे. तुला माझ्या भावनाच कळत नाहीत. अगं सुमी मला सगळं कळतंय. कसं कळतंय. कळतंय म्हणजे अगं तुझं ठोकं वाढायला लागलं का नाही इकडं माझं बी मनात ठाक ठाक होते बघ. सुमी तू बोलली होती ना शाळेतली तवाची पप्पी. देते ना मग. मी कुठं नाही म्हटले. हा ना तुझ्यासाठी काय पण काय करू. माझी मजबुरी आईची. मन माझं लग्न करून टाकलं. अरे
सावजी तसं पण पहिलं प्रेम कोणाला भेटलंय तेव्हा. नाही रे अक्षय, मी खरंच अजूनही तेवढंच प्रेम करते तुझ्या. आय लव्ह यू टू. हा सुमी, हा खरंच अक्षय, मला वाटतं माझ्या नवऱ्यापासून यावं आणि रात्रंदिवस तुझ्यापाशी बसा. पण सुमी, काय तू तसं जर विचार करीत असेल ना, मी तुला कधी पण माझ्या मिठीत घ्यायला तयार आहे सुमी. अजून विचार कर अक्षय, अजून विचार कर तू. सुमी, ते लगीन झाले म्हणून मला गावकरी काय बी म्हणतात, पण मी गाववाल्यांचा काही विचार नाही करायचो. माझी मिठी आज पण तुझ्यासाठी खुली आहे. बरं जाऊ दे, घे पप्पी मग आता, जाऊ दे मला घरी. सुमी, घेऊ पप्पी? घे ना. मनापासून बोलते ना? असं काय विचारतो अरे, घे ना पटकन, जाऊ दे ना. या दिवसाची मी लय दिवसापासून वाट बघत होतो बघ, आणि आज मला हा मौका मिळालाय. सुमी, अरे नुसतं सुमीच काय करतोय, घेत नाही काही नाही. पण नग तुझं लगीन झालंय, तुझ्या नवऱ्याला कळलं तर नग जाऊ दे. अक्षय हां, तू खरंच लई इमानदार येत आहे. अरे ज्या आईमुळं तू त्या आईचा विचार करून तू त्या पोराबरोबर लगीन केलं. चल जाते मी. सुमी, सुमी जाऊ नको, कुठं आहे? गवत कधी काढणं होईल कुणास ठाऊक. पुरीला बी सांगितलं होतं. ए सुमन, इकडे 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 तिकडं कुठं पळायला लागली? ये इकडं. काय झालंय, घाबरायला काय झालंय? पाणी प्यायला आले व पाणी. पाणी प्यायला काय? आणि ती सगळं गवत काढायचं तसंच ठेवलंस तू? काढते ना मामा, कधी काढणार आहेस? आता तेच आलते, इळा न्यायला इकडे आलते. आणि तिकडलं अर्ध गवत मी काढून आलोय, तुझी वाट बघतो. तू दिसच ना मला इथं. कुठे गेलती? तुम्ही कशाला यायचं मामा उन्हात? मी आहे ना, बघते ना शेतातलं. अगं पण तू एकटी कुठवर बघणार म्हणून मी अर्ध काम करत आलो होतो, आणि तिथं दिसच ना मला. बघतो तर तिथं तिकडून यायला लागलेली दिसलीस मला. तिकडे कशाला गेलतीस? झालंय काय तुला? अशी का घाबरल्यासारखं करायला लागलीस? काय चावलं फिवलं नाही ना? मुंग्या फिंग्या नाहीत ना कुठं? ते नाही, ऊन आहे ना, उन्हामुळे झालंय जास्त. अगं आपल्या शेतकऱ्याला काम करायचं उन्हातच करावं लागतंय, मग तू कशाला घाबरायला लागलीस एवढं? करते ना मामा आता. हा, बरं एक काम कर, ती लई राहिलेलं आहे गवत. अगं कुठं लक्ष आहे तुझं? मामा हा, तुम्ही जा. मी कशाला जाऊ? ते राहिलेलं गवत तू काढ आपले. बर मी जाते मामा. एक मिनिट इकडे ये बरं. तू इकडे ये. तू असं घाबरलीस काय? काय झालंय काय तुला? कोण मागं लागलं का तुझ्या? पाणी प्यायचंय, माठ घेऊन आली, थांबा. अरे कमाल आहे बाबा या पोरीचं. अय कुठं चाललास? इकडे कुठं चाललास तू? ओ पाटील, हातबीत काय पेर काढताय तुम्ही? अरे तुझा हात धरलाय पेरगळाला. काय तुला काय खातो का काय मी? असलं वाचकाटकत नका ना, पिसळा कुत्र चावले का वागताय तुम्ही. आणि मग इकडून महागून लपून कुठं चालला होतास तू? आणि इकडे काय काम आहे? हा, पप्पाईच्या वावरात चालले. सुमन तर इकडून आली होती, तिला शेतातली कामं होती म्हणून तिला सांगितलं होतं. हा, आणि मग तू इकडून कसं काय आलास? तुझी कामं नाहीत का शेतातली? पप्पाई हा, पप्पाई आणा चालू माय म्हणली पप्पाई घेऊन ये. कसली पपई? पाटील, पप्पाई माहित नाही होय तुम्हाला? चिकू, बदाम, केळी, रताळ माहित आहे तुम्हाला? ए नीट बोल. उपवासाला चालत नाही होय रताळ. मग ही तर तळ लावली ती काय? काय आगाव बोलायला शिकलास? हा, जाऊ का? काय जाऊ का? पण तू इकडे कुठे निघाला? हा, पप्पाई काय येड लागले कर तुला आज? पप्पाई आणा चालू का झोपेत पिपेत आहेस? हा, झोपत तसे जातो. त्याच्या बी इकडं कसं काय गेलाय बरं? सुनबाई बी इकडून अशीच गेली आहे. ह्यांचं काय चाललंय बरं? बघू आता ह्या दोघांचं काय चालतंय काय नाही, लक्ष दिलं पाहिजे. आता सगळ्या घराची वाट लागायची. गेलाय ना महाग, मी पण बघतो नंतर.